आतून बटाट्याची भाजी झणझणीत, वर पापड क्रंची, बाजूला ना 0 नंबरची शेव, त्यावर कांदा, कोथिंबीर आणि बाजूला फक्त ना टमाटर सॉस किंवा चिंचेचा गूळ असला की म्हणजे कसं स्नॅक टाईम. आपण आज मस्त अशी नवीन अशी रेसिपी तयार करणार आहोत. आलू मसाला पापड करायला खूप सोपं आहे बरं का. घरामधील ना बेसिक साहित्यापासून हे तयार होतं. मिक्सरच्या जारमध्ये घालायचा भरपूर असा लसूण, 1 चमचा धने, मिरच्या आहे त्या आपल्या आवडीनुसार, म्हणजे तिखट जितकं पाहिजे तेवढं तुम्ही इथं मिरच्याचा वापर करायचा. सगळं आहे ते साहित्य मिक्सरला बारीक करून घ्यायचं. ते सुद्धा मोठं मोठं बारीक करायचं नाही. तर बटाटे सोलून घ्यायचे. बटाटा हा मेन पार्ट आहे बरं का, हृदय आहे त्याचं. तर आता तेल घालायचं कढईमध्ये 3 चमचे. बटाटा भरपूर असल्यामुळं तेलसुद्धा मी इथं घातलं आहे 3 चमचे. मोहरी घालायचं. जिरं नव्हतं त्यामुळे जिरं घातलं नाही. कढीपत्ता घालायचा. चांगलं छान दोन्ही तडतडले की 2 मिडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे घालायचं. बारीकच चिरून कांदा घाला, त्यामुळे छान टेस्ट येते. कांदा थोडासा भाजला की आपण जी पेस्ट करून घेतली होती धने, लसूण आणि मिरची, ह्याची पेस्ट थोडीशी भाजून घ्यायची. त्यामध्ये घालायची हळद आणि थोडंसं चवीपुरते मीठ. हाताच्या साह्यानं हे बारीक करून घ्यायचं, किंवा तुम्ही मॅसेच्या साह्यानं हे मिक्स केलं तरी सुद्धा चालेल. पण माझ्याकडे मॅसेज नसल्यामुळं मी हातानंच सगळं बारीक केलं आहे. शक्यतो ना जितकं बारीक होईल एवढं हे बटाटा नाही छान हाताने चुरगळून घ्यायचा. म्हणजे ना आपण जेव्हा पापडमध्ये घालतो तेव्हा व्यवस्थित शेप येतो आणि नुसता बटाटा लागत नाही, पानसटपणा लागत नाही. तर सगळं साहित्य आपण ह्यामध्ये घातलं आहे. तर झाली आहे आपली ही बटाट्याची भाजी. लगेचच आपला मेन वरचा जो कवर आहे ते तयार करून घेऊया. एकदम क्रंची, बाहेरून असं पापडाचा फ्लेवर. ज्यांना उडीदाचा पापड आवडतो ना त्यांना ना ही रेसिपी खूप आवडणार बरं का. तर हा पापड आहे तो तव्यामध्ये आलटीपलटी करून भाजून घ्यायचा. तर भाजण्यासाठी तेलाची सुद्धा गरज नाही. तर तेलाचा वापर केला नाही, मग नुसताच तव्यामध्ये ना तवा चांगला तापून घ्यायचा आणि नंतर हे पापड भाजून घ्यायचे. आलटीपलटी करून लगेच पापड भाजले जातात आणि मऊ पडले जातात. त्यामुळं ना जोपर्यंत आपण भाजायच्या अगोदर थोडेसे मऊ पडतात ना तेव्हाच आपण ह्यामध्ये बटाट्याची भाजी ॲड करायची. लालसरपणा करायचा नाही जास्त, किंवा करपून द्यायचं नाही. आलटीपलटीत लगेचच करून घ्यायचे, कडक होऊन द्यायचं नाही. बघू शकताय पापड भाजले आहेत. हाताला भरपूर असे चटके बसत होते, कारण की गरम तव्यावर हे गरम पापड रोल करायचे म्हटल्यानंतर साधी गोष्ट नाही. हाताला चटका बसत होता. मधल्या बाजूला आपण इथं बटाटा भाजी घातली आहे, ॲड केली आहे. थोडंसं चुकून कट झालं इथं, तर कमी पडले तर नंतर तुम्ही ॲड केली तर चालते थंड झाल्यानंतर. पण तुम्हाला सांगतो जेव्हा खायचं आहे तेव्हाच हे करायचं. त्याशिवाय चव लागत नाही. नंतर काय होतं, मऊ पडलं जातं आतलं बटाटो आणि ही चव जरा बिघडते. जेव्हा खायचं आहे तेव्हाच ह्यामध्ये बटाटा भाजी घालून रोल करा. अशा पद्धतीने मी केलं होतं. तर बटाटा भाजी आणि थोडीशी ॲड केली खालून वरून अशी, बघू शकतायसा. आणि मिक्स करायचं. ह्यामध्ये जेवढं तुम्हाला शेव पाहिजे, फरसाणा पाहिजे असेल तरीसुद्धा ॲड केलं तरी चालतं. पण बारीक शेवना चांगली लागते, क्रंचीपणा लागतो. कांदा अगोदरच ॲड करा, मी नंतर ॲड केला इथं. तर नुसता बटाटा असतो ना तेव्हा कांदा ॲड करा आणि नंतर शेव ॲड करा. थोडंसं माझी मिस्टेक झाली, तर चव मात्र जबरदस्त होती. थोडीशी इकडे तिकडे मिस्टेक झाली तर ठीक आहे, पण चव मात्र छान होती. तर तयार झाले आलू मसाला पापड. तुम्हाला ही रेसिपी ट्राय करावी लागणारच आहे, कारण की अगदी घरगुती साहित्यापासून मस्त अशी स्नॅक टाईमवाली मसाला पापड झाला आहे तयार वेगळ्या पद्धतीनं. तर तुम्ही खाल्ला असाल तर नक्की कमेंट करून सांगा. असंच चॅनल पाहत राहा. धन्यवाद.